विद्यार्थी पालक मित्रांनो नमस्कार. नीट पेपरफुटी प्रकरण संपूर्ण देशभर गाजतंय. याची पाळंमुळं महाराष्ट्रात लातूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नव्हे तर पुण्यामध्ये पण या संदर्भात काही माहिती उपलब्ध होते की पेपरफुटी प्रकरणातील काही लोक हे पुण्यातले आहेत. हे सगळं परीक्षा झाल्यानंतर पेपर दिल्यानंतर एकंदरीत हे सगळं उमगतं, हे सगळं समजतं आणि हे बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत. कोणाकडनं काय हा आमचा विषय नाही, परंतु पेपर फुटला, मुलांच्या आयुष्याचं नुकसान झालं, असं बरंच काही घडत आहे. ही बाब खूप काळजीची आहे, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे. आपण भविष्यासाठी खूप मोठं असं स्वप्न पाहिलं असतं, संपूर्ण कुटुंबानं स्वप्न पाहिलं असतं आणि या स्वप्नाची धूळधाण मात्र झालेली पाहायला मिळते. याला सर्वस्वी जबाबदार संबंधित व्यवस्था आहे. म्हणजेच कोण? तर त्या ठिकाणी चालवणारे जे क्लासेस आहेत, ते क्लासेस असतील, ते जे सेंटर्स आहेत, ते सेंटर्स आहेत की त्या सेंटरमधनं ही सगळी बाब पुढे चालू राहिली. या गोष्टीचं समर्थन कोणी करणारच नाही, करू पण नाही. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम याच्या माध्यमातून घडलेलं आहे. परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की हे नंतरहून कळलेलं आहे, नंतरहून घडलेल्या या गोष्टी आहेत. परंतु बऱ्याच वेळा असं घडतं की आम्हाला माहिती आहे तरी आम्ही चूक करतो. अशाही काही घटना या आजूबाजूला घडत असतात. होय, जुन्नर तालुका आणि परिसरामध्ये अशा काही घटना घडत आहेत. या घटना नीट पेपर फुटी प्रकरणापेक्षा काही वेगळ्या अशातली बाब नाही. धक्का बसतोय ना? निश्चितच अशीच बाब आहे. त्याचं कारण असं आहे की जुन्नर तालुका आणि इतर परिसरामध्ये जे कोचिंग क्लासेस चालतात, त्या कोचिंग क्लासेस किंवा इतर जे काही कोचिंग सेंटर्स चालतात, या कोचिंग सेंटरमध्ये जी व्यवस्था चालवली जाते, ती व्यवस्था चालवणारे व्यवस्थापक, संचालक, मालक, डायरेक्टर हे खरंच शैक्षणिक क्षेत्रातले आहेत का हे पाहणं फार गरजेचं आहे. हे जर शैक्षणिक क्षेत्रातील नसतील तर आपल्या मुलांचा प्रवेश त्या ठिकाणी घेणं आणि त्यांच्या आयुष्याशी खेळ करण्याचा आम्हा पालकांना काही अधिकार नाही आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेऊच नाही. होय, जुन्नर तालुक्यात आणि परिसरात अशा घटना खूप ठिकाणी घडतात. काही गलिलठ्ठ पैशावाले लोक काही इन्स्टिट्यूट टाकतात, म्हणजेच क्लासेस टाकतात. त्या क्लासेसमध्ये बाहेरनं शिक्षकांना बोलावलं जातं, त्यांना पगार दिला जातो, ते शिक्षक तिथे येऊन शिकवतात, ते त्यांचा कंटेंट, त्यांचा अभ्यासक्रम शिकवण्याचं काम करतात. कुणीतरी त्या ठिकाणी रिसेप्शनिस्ट असतं, ते त्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देतात. मुलांना संपूर्ण दिवसभरामध्ये अभ्यास करण्यासाठीचं वातावरण कसं असावं, त्यांच्या असणाऱ्या शंकांचं निरसन केलं जावं, मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. हे सगळं पाहणारा कोण असू शकतो? तर त्या व्यवस्थेचा मालक. त्याला हे माहिती असलं पाहिजे की आपण बोलवलेले शिक्षक हे खरंच तेवढे एज्युकेटेड आहेत का, त्यांना त्यांच्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान आहे का, हे कोणाला कळू शकतं? जर आपण शैक्षणिक क्षेत्रातले असू तर. परंतु जुन्नर परिसरामध्ये अशा काही घटना घडत आहेत की त्या ठिकाणी असणारे त्या व्यवस्थेचे जे मालक आहेत, म्हणजे खाजगी इन्स्टिट्यूट चालवल्या जातात कोणत्या कोचिंग क्लासेसच्या मार्गदर्शनाच्या, त्या इन्स्टिट्यूटचे असणारे जे कोणी मालक आहेत ते शैक्षणिक क्षेत्रातले आहेत का? जर ते शैक्षणिक क्षेत्रातले नसतील तर आपल्या मुलांचं भविष्य आपण त्यांच्या हातामध्ये देतोय. म्हणजे आपला मुलगा, आपली मुलगी ही उभी राहणार आहे करिअरमध्ये. ती उभी राहत असताना जिथे आपण तिचा प्रवेश घेतो त्या ठिकाणचे असणारे डिरेक्टर किंवा संचालक हे शैक्षणिक क्षेत्रातले आहेत का हे तपासणं गरजेचे आहे. त्यांच्याकडे 2 रुपये आहेत म्हणून ते एक व्यवस्था उभी करतात आणि त्या ठिकाणी शिक्षकांना पाचारण करतात. शिक्षक येतात, ते शिक्षक जे आलेले असतात ते कुठून आलेले असतात? तर ते अगोदरच्या युनिटमध्ये काम करत असतात. त्या युनिटमध्ये कुठेतरी त्यांना पगार कमी झालेला असतो, दुसऱ्या युनिटमध्ये तिथे पगार जास्त मिळतो म्हणून ते येतात. त्याहीपेक्षा त्यांना दुसरीकडून चांगला पगार मिळाला तर हे युनिट सोडून ते दुसरीकडे जाणार आहेत. म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य हे असं हवेतच का? हा एक प्रश्न आहे. हे कोण समजू शकतं? हे जो शैक्षणिक क्षेत्रात काम करणार आहे, जो चालक आहे, जो मालक आहे, जो डायरेक्टर, ज्याला संचालक म्हणतात तो आहे. तो जर शैक्षणिक क्षेत्रातला असेल तर तो ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित समजू शकतो. प्रत्येक वर्षाकाठी शैक्षणिक क्षेत्रात होणारे जे बदल आहेत हे बदल शिक्षण क्षेत्रात काम करणारी मंडळी चांगल्या प्रकारे समजू शकतात. ज्याचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधच नाही असे लोक जर या व्यवस्थेमध्ये आले तर पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ह्या बर्बादच होणार आहेत आणि याला कारणीभूत आपण पालक असणार आहोत. सजग पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश हा 12वी नंतर किंवा 10वी नंतर आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये घेत आहोत मार्गदर्शनासाठी घेत आहोत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये खरंच शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर लोक आहेत का याची माहिती घेणं सजग पालकांची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांनी याची माहिती घेणं गरजेचं आहे. माझा मित्र, माझी मैत्रीण जाते म्हणून मी जायचं आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करायचं, अशा प्रकारची बाब करू नका. 10वी नंतर कुठेतरी एक संधी मिळते, परंतु 12वी नंतर मात्र संधी मिळत नाही. आपलं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि जर आपल्याला ही गोष्ट माहीत नसेल तर आपण तिथे प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर तिथे असणारे लोक कोण आहेत, तिथले मालक कोण आहेत, त्यांना भेटणं गरजेचं आहे. तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही खरंच एज्युकेशन फील्डमधले आहात का, शैक्षणिक क्षेत्रातले आहात का, तुम्हाला शिक्षण क्षेत्रातला किती अनुभव आहे, शिक्षण क्षेत्रात बदलत जाणाऱ्या ज्या काही बाबी आहेत याची माहिती तुम्हाला आहे का. आमच्या पल्ल्याचा प्रवेश आम्ही तुमच्याकडे घेतोय, तुम्ही स्वतः जबाबदारी लक्ष देणार का, की तुमच्याकडे कामाला ठेवलेले लोक हे सगळं पाहणार. या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं तुम्हाला गरजेचं आहे. ही माहिती जर आपण घेतली तरच आपल्या पाल्याचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं. अन्यथा आपण आपल्या हातानं आपल्या मुलाच्या पायावर धोंडा पाडणार आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणार अशी परिस्थिती होऊ शकते. हे एवढं पोटतिरीकीने का सांगायचं, तर जुन्नर आणि जुन्नर परिसरामध्ये अशाच प्रकारचा हा घोटाळा चालू आहे. म्हणजे एकीकडे नीट पेपर फुटीचा घोटाळा, तर जुन्नर तालुक्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचा शैक्षणिक क्षेत्राशी काहीही संबंध नाहीयेत आणि ते या व्यवस्थेमध्ये उतरले आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चाललंय. सजग पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, या बाबीकडे लक्ष द्या आणि भविष्यामध्ये आपल्याला नीट असेल, जेई असेल किंवा या परीक्षा देण्यासाठी जे फाउंडेशन आपण कोर्स करतो ते फाउंडेशन कोर्स करत असताना ज्या ठिकाणी आपण प्रवेश घेणार आहोत त्या ठिकाणचे लोक खरंच शैक्षणिक क्षेत्रातले आहेत का याची माहिती करून घ्या. नाही तर या ठिकाणी फक्त एक ग्लॅमर तयार केलं जातं की तुम्ही इथे या, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर पहा, इथे एअर कंडिशनर आहेत, इथे डिजिटल रूम आहेत, इथे शिकवणारे शिक्षक हे अत्यंत चार्म दिसत आहेत. अशा पद्धतीनं मार्केटिंग केलं जातं, एक ग्लॅमर तयार केलं जातं, आपल्याला फसवलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणातले पैसे हे आपल्याकडनं घेतले जातात. अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात ह्या अत्यंत चुकीच्या आहेत. या घटनांसाठी आपण सर्व पालकांनी सजग राहणं गरजेचं आहे. आपण जर सजग राहिलो तर निश्चित स्वरूपात आपल्या पाल्याचं भविष्य आपण उत्तम रीतीने घडवू शकतो. या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.